आज आपण आलो पाली या गावामध्ये, तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि मित्रांनो, पाली या गावामधली आजची ही 14 गुंठ्याची फार्म हाऊस प्रॉपर्टी. मित्रांनो, या 14 गुंठ्यापैकी 6 गुंठ्याचा प्लॉट हा एन ए आहे, नॉन ॲग्रिकल्चर आहे, आणि उरलेला प्लॉट हा शेती स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपल्यापैकी ज्या लोकांना होम लोन करून या ठिकाणी ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी देखील आपण त्या पद्धतीने निश्चित वर्कआउट करू शकता. पण यासोबत तुम्हाला शेतकरी दाखला अर्थात शेतीचा दाखला आपल्यासोबत असणं गरजेचं आहे, कारण उरलेला जो प्लॉट आहे हा आपल्या नावावर होण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे. तर त्यामुळे तुम्ही होम लोन करू शकता, नक्कीच करू शकता, कारण 6 गुंठ्याचा प्लॉट हा एन ए आहे. आता आपण आलो आहोत आपल्या प्लॉटमध्ये. मित्रांनो, एंट्री केल्यावर आपण बघू शकाल की छानपैकी फुलझाडं, फळझाडं ही जागा मालकांनी प्रॉपर्टीमध्ये लावलेली आहेत. पूर्ण प्रॉपर्टीला दगडी कंपाऊंड आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे 1500 स्क्वेअर फीटचं कोकणी घर हे मिळून जात आहे. पूर्णपणे क्लिअर टायटल वर्ग एक प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये 14 गुंठ्याच्या प्लॉटपैकी 6 गुंठ्याचा प्लॉट एन ए आहे, ज्याचा वेगळा सातबारा आहे, आणि उरलेला जो 8 गुंठ्याचा प्लॉट आहे तो ॲग्रिकल्चर आहे, ज्याचा वेगळा सातबारा आहे. अशा प्रकारचे या जागेचे 2 सातबारे आहेत. एका फॅमिलीमध्ये ह्याची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे. आता आपण जाऊया घरामध्ये. घराच्या बाहेरच्या साईडला मोठाली अशी पडवी आहे, चांगला सीट आउट एरिया आहे, जिथे आपण बसून या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघितला होता की जो एक्सप्रेस हायवे आहे, म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी एक्सप्रेस हायवे, तो आपल्या जागेपासून एक साधारणपणे 250 मीटरच्या अंतरावरती आहे. छानपैकी लागवड आहे, चिकू आहे, फणस आहे, आंबा आहे, काजू आहे, नारळ आहेत. अशा प्रकारच्या विविध झाडांची लागवड ही जागा मालकांनी या ठिकाणी लावलेली आहे. आपण जर काउंट म्हणालात तर साधारणपणे नारळाची 12 झाडे आहेत, हापूस आंब्याची 5 झाडे आहेत, चिकूची साधारणपणे 4 ते 5 झाडे आहेत, आणि कोकम, रातांबा इत्यादी झाडं देखील तुम्हाला ते मिळून जात आहेत. प्लांटेशन आपण सुंदररित्या बघू शकाल. 100% माती स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे. आता आपण बोलूया थोडं कनेक्टिव्हिटी विषयी. मित्रांनो, समोर जो एक्सप्रेस हायवे बघा, त्या हायवे पासून साधारणपणे 250 मीटरवर आजची प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये मुंबई आपण म्हणाल तर 323 किलोमीटरवर मुंबई शहर आहे. पुणे शहर आपल्या या जागेपासून 267 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, आणि कोल्हापूर आपल्या या जागेपासून 120 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मार्केटचा आपण विचार केला तर पालीगावची बाजारपेठ मोजून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बस स्टॉप आपण जो बघाशी बाहेर बघितलं 250 मीटरवरती, तिथेच बस स्टॉप देखील उपलब्ध आहे. जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून एक्झॅक्टली 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, आपल्या जागेमध्ये पाण्यासाठी 2 सुविधा उपलब्ध आहेत. एक आहे विहीर, ज्याच्यामध्ये वर्षाचे 12 महिने तुम्हाला पाणी हे मिळणार आहे, आणि या व्यतिरिक्त जागा मालकांनी ॲडिशनल एक बोरवेल देखील केली आहे. या हायवे पासून अगदी जवळ असलेल्या कोकणी वाडीचं 14 गुंठा कोकणी वाडी आणि त्यासोबत मिळणाऱ्या फार्म हाऊसचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 55 लाख रुपये. थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल, तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या. आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा.